नमस्कार. विद्या स्टडीज या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण आज प्रजनन रिप्रोडक्शन या टॉपिकवर विचारले जाणारे MCQ पाहणार आहोत, जे येत्या MPSC व सर्व सरळ सेवा परीक्षांना तुम्हाला उपयुक्त ठरतील. क्वेश्चन पहिला, द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनुक पेशी आवश्यक असतात? हा ग्रुप बी 2019ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. याचे योग्य उत्तर आहे सी 1. त्याच्यानंतर क्वेश्चन दुसरा, वृषण ही सामान्यतः अंडकोशात कधी उतरतात? हा राज्यसेवा 2017ला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे बी जन्माच्या वेळी. त्याच्यानंतर क्वेश्चन तिसरा, खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य क्रम कोणता? याचं योग्य उत्तर आहे ए स्पर्मटोगोनिया, स्पर्मटोसाइट, स्पर्मटिड, स्पर्म. हा ग्रुप बी 2017ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन चौथा, जीवाणूमध्ये प्रजननाची पद्धती डॅश डॅश आहे. हा PSI 2011ला विचारलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे द्विविभाजन, द्विखंडन, बायनरी फिजन. त्याच्यानंतर क्वेश्चन पाचवा, स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी डॅश डॅश पद्धतीने होते. हा STI 2011ला विचारलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे शाकीय आणि लैंगिक. त्याच्यानंतर क्वेश्चन सहावा, मानवामध्ये फलन कुठे होते? याचं योग्य उत्तर आहे बी अंडवाहिनी, फॅलोपियन ट्यूब. त्याच्यानंतर क्वेश्चन सातवा, खालीलपैकी कोणते अलैंगिक प्रजननाचे उदाहरण आहे? याचं योग्य उत्तर आहे हायड्रा. हा एक जलचर प्राणी आहे आणि हा अतिशय लहान असतो. याच्या जर शरीराचे तुकडे झाले तर हा पुन्हा तयार होतो. हा अलैंगिक प्रजनन करतो. त्याच्यानंतर क्वेश्चन आठवा, क्लोन म्हणजे काय? याचं योग्य उत्तर आहे बी एकसारख्या जनुकांचा समूह. त्याच्यानंतर क्वेश्चन नववा, बीज निर्माण प्रक्रियेत परागण म्हणजे काय? या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे बी परागकणाचा स्त्री केसरावर पडणे. त्याच्यानंतर क्वेश्चन 10वा, टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन कुठे तयार होते? याचं योग्य उत्तर आहे वृषण. त्याच्यानंतर क्वेश्चन 11वा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया फक्त वनस्पतीमध्ये आढळते? याचं योग्य उत्तर आहे शाकीय प्रजनन. क्वेश्चन 12वा, इन विट्रो फर्टिलायझेशन IVF म्हणजे काय? याचं योग्य उत्तर आहे प्रयोगशाळेत फलन. नंतर क्वेश्चन 13वा, खालीलपैकी कोणता जीव पुनर्जनन करतो? याचं योग्य उत्तर आहे प्लॅनेरिया. हा पण एक जलीय प्राणी आहे. हा गोड्या पाण्यात राहतो आणि हा साधा आणि सपाट असतो. याच्या पण जर शरीराचे तुकडे केले तर हा नवीन पूर्ण प्राणी तयार होतो. नंतर क्वेश्चन 14वा, खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये अर्धसूत्री विभाजन होते? याचं योग्य उत्तर आहे सी जननपेशी, गॅमेट्स. त्याच्यानंतर क्वेश्चन 15 आणि या सिरीजचा लास्टचा क्वेश्चन, हायड्रामध्ये अलैंगिक प्रजननाची पद्धत कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे बी अंकुरण. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अशाच MPSC रिलेटेड प्रश्नांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना पण त्याचा फायदा होईल. धन्यवाद.